पंढरपूरची वाळवंटी वाळू, चंद्रभागेचे शांत पाणी आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर. या पवित्र नगरीत देव आणि भक्त यांचं नातं केवळ दर्शनापुरतं नसतं, ते असतं मनापासून मनापर्यंत पोहोचवणारं. देवाला सर्व काही कळतं, पण तरीही भक्ताच्या भावनेची परीक्षा घेण्याचे त्याचे मार्ग अनोखे असतात. कधी तो मौनातून शिकवतो, तर कधी घडलेल्या घटनांमधून तो मोठा अर्थ उलगडून दाखवतो. अशीच एक अद्भुत, हृदयाला स्पर्श करणारी कथा आहे, ज्यात एका साध्या भक्ताला एक दिवसाचा पांडुरंग होण्याची संधी मिळते. पण देव होणं म्हणजे केवळ विटेवर उभं राहणं नसतं, तर प्रत्येकाच्या नशिबामागचं कारण, प्रत्येक वेदनेमागचं संरक्षण आणि प्रत्येक घटनेमागचं दैवी नियोजन समजून घेणं असतं. चला तर मग ऐकूया एक दिवसाचा पांडुरंग. भक्ती, श्रद्धा आणि विश्वासाचा अर्थ सांगणारी ही कथा आहे. पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात धोंडीबा नावाचा एक भक्त नियमितपणे मंदिर झाडण्याची सेवा करीत होता. तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला की विटेवर उभे राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय दुखत असतील. म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, देवा पांडुरंगा, तू आमच्यासाठी सारखे उभा असतोस. तुझे पाय दुखत असतील, तेव्हा तू आता विश्रांती घे. मी तुझ्या जागी उभे राहून लोकांची सेवा करेन. त्यावर पांडुरंग म्हणाले, ठीक आहे, पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस. काहीही झाले तरी बोलू नकोस. फक्त हसत उभा राहा आणि लोकांचे समाधान कर. पांडुरंगाचे हे बोलणे भक्त धोंडीबाने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला. तेव्हा भक्ताचे येणे सुरू झाले. तिथे एक श्रीमंत भक्त येतो आणि म्हणतो, देवा, मी लाखो रुपयाची देणगी दिली आहे, तेव्हा माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊ दे. त्यानंतर तो श्रीमंत भक्त तेथून निघून जातो. पण चुकून त्याचे पैशाने भरलेले पाकीट तेथे पडते. देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने धोंडीबा त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही. त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला. पुढे तेथे एक गरीब भक्त येतो. गरीब भक्त म्हणतो, पांडुरंगा, हा 1 रुपया मी तुला अर्पण करतो. माझी ही धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव. माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे. देवा, माझी बायको व मुले 2 दिवसापासून उपाशी आहेत. घरात अन्नाचा कणही नाही. माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे. जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल, असा मला विश्वास आहे. असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो. तेव्हा त्याला तिथे पैशाने भरलेले पाकीट दिसते. तेव्हा देवाचे आभार मानून तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी असलेल्या बायको व मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो. पुढे तिथे एक नावाडी येतो. देवाला उद्देशून तो म्हणतो, हे पांडुरंगा, मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे. तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे. असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो. तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तेथे येतो. तिथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करायला सांगतो. तेव्हा धोंडीबाला फार वाईट वाटते, पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो. तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, देवा पांडुरंगा, काय हा खेळ मांडला आहेस? मी काहीच नाही केले तरी मला ही शिक्षा का? हे ऐकून धोंडीबाचे हृदय गहिवरते. तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जरी इथे असता तर त्याने काहीतरी केले असते. असे म्हणून व नंतर तो पोलिसांना सांगतो की पाकीट नावाड्याने चोरले नसून ते एका गरीब भक्ताने चोरले आहे. त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात. तेव्हा नावाडी व श्रीमंत दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात. तेव्हा धोंडीबा म्हणतो, पांडुरंगा, मला वाटले होते की इथे उभे राहणे म्हणजे फार सोपे काम आहे,
पण आज मला कळाले की हे काम किती अवघड आहे ते. यावरून कळते की तुझे दिवस हे काही सोपे नसतात. पण देवा, मी आज एक चांगले काम पण केले आहे, असे म्हणून तो घडलेली सर्व हकीकत देवाला सांगतो. तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास. तुला सांगितले होते की तू कोणालाही काहीही बोलू नकोस, पण तू ऐकलं नाहीस. तुझा माझ्यावर म्हणजेच देवावर विश्वास नाही. तुला काय वाटते की मी भक्ताच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही? धोंडीबा मान खाली घालून उभा राहतो. पुढे पांडुरंग म्हणतात, अरे, त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशाच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट ठरवण्याचा खेळ मला करावा लागला, जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरले जातील आणि त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता. त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा 1 रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने तो मला अर्पण केला होता. म्हणून पैशाचे पाकीट मी त्याला दिले होते, कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले. त्या नावाड्याचीही काहीही चुकी नव्हती, पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता. तेथील वातावरण आज खूप खराब होते. मोठमोठ्या लाटा जोराने वाहत आहेत. अशा परिस्थितीत तो आपली नाव चालवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता. म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला, जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील आणि मोठ्या संकटापासून वाचेल. पण तुला वाटले की आपण 1 दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो. पण तू तर सर्व खेळावर पाणीच सोडले आणि नेहमी जे होते तेच आज पण झाले. देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्यच त्यावर पाणी सोडतो. या घटनेतून धोंडीबाला एक मोठा धडा मिळाला. देवाचे निर्णय आपल्याला कधी कधी चुकीचे वाटतात, पण ते नेहमी आपल्या भल्यासाठीच असतात. देव सर्व काही पाहतो, जाणतो आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतो. धोंडीबाचे डोळे पाणावले. त्याच्या मनावर आजपर्यंत न उमगलेलं सत्य उमटलं. देव होणं म्हणजे निर्णय देणं नव्हे, तर योग्य वेळी योग्य घडवणं असतं, तेही कोणालाही न सांगता. तो नम्रतेने पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झाला. आज त्याला कळलं होतं की देवाचा मौन सुद्धा एक कृपा असते आणि प्रत्येक घटना ही एखाद्या मोठ्या रक्षणाची तयारी असते. पांडुरंग हसत विटेवर उभा राहिला आणि धोंडीबा पुन्हा एक साधा भक्त झाला. पण आज तो अधिक समजूतदार आणि श्रद्धावान झाला होता. ही कथा आपल्याला शिकवते की देवाचे निर्णय आपल्याला कधी कधी कठोर, कडू वाटू शकतात, पण ते नेहमी आपल्या कल्याणासाठीच असतात. आपण फक्त विश्वास ठेवायचा, संयम धरायचा आणि त्याच्या इच्छेला शरण जायचं, कारण देव चुकत नाही. चुकतो तो आपला समज.